आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक जबरदस्त अपडेट आलेले आहे। या योजनेच्या लाभार्थींना जानेवारी 2025चा हप्ता कधी मिळणार, किती मिळणार आणि कोण पात्र आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहू। बातमी शेवटपर्यंत नक्की पहा। बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 22 डिसेंबरपासून वाटायला सुरुवात होईल आणि 26 जानेवारीपर्यंत तो सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होईल। या योजनेसाठी 3,690 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीमधून पात्र महिलांना 1,500 रुपये जानेवारी हप्त्यात मिळणार आहेत। पुढील आर्थिक बजेटनंतर 2,100 रुपये वाटप होईल। अदिती तटकरे यांनी मंत्रालयात मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली। मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की शासनाने माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना जुलै महिन्यापासून लाभ वितरित करण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जुलै महिन्यापासून पैसे देण्यात येत आहेत। अनेक जणांचे फॉर्म भरले नव्हते किंवा आधार लिंक नव्हतं, बँक लिंक नव्हती, त्यामुळे पैसे आले नव्हते। पण ज्यांनी DBT लिंक केला आहे त्यानुसार 26 जानेवारीपर्यंत सर्वांना हप्ता देण्यात येणार आहे। पण इथे वारंवार एक शब्द वापरला जात आहे, तो म्हणजे पात्र महिला। पात्रतेसाठी अटी दिल्या आहेत की महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे, त्यानंतर वय 65 पर्यंत असावे, आधार लिंक केले पाहिजे। तसेच अपात्रमध्ये ही खूप मोठी लिस्ट आहे जी स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता। त्यामुळे जे अपात्र असतील त्यांना हा लाभ दिला जाणार नाही। या योजनेसाठी 3,690 कोटी रक्कम मंजुरी देण्यात आली आहे। त्याने आपल्या ऑफिशियल हँडलवरती ही माहिती दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांना 26 जानेवारीपर्यंत हप्ता मिळून जाईल। GM न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक HB तांबोळी। अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी GM न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा।